लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ओझरच्या उड्डाणपुलाखाली उघड्यावर संसार करणाऱ्या एका वृद्ध माऊलीवर आज काळानं मोठा आघात केलाय. डोळ्यांदेखत मुलानं जीव सोडला आणि ज्या मुलाचा आधार होता त्याच मुलाच्या मृत्यूनंतर आता या 70 वर्षांच्या आईसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिलाय. गडा कॉर्नर उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या काशाबाई लक्ष्मण जाधव यांचा मुलगा मंगेश लक्ष्मण जाधव यांचा आज मृत्यू झालाय. पुलाखाली फाटक्या गादीवर मुलगा निश्चित पडलेला आणि बाजूला बसून त्याला उठवण्याचा प्रयत्न करणारी आई हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकही हेलावून गेले. काशाबाई यांच्या म्हणण्यानुसार त्या मुलगा मंगेश सोबत पुलाखाली राहून मजुरी करत होत्या. भीक मागून आणि कचरा वेचूनही त्या उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळतेय. मंगेश गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून आजारी होता. आज सकाळी सुमारे 8 वाजता आईनं त्याला चहा दिला. त्यानंतर लस्सी दिल्यानंतर मंगेशनं आई मी देवाघरी जाईल असं म्हटलं आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचं काशाबाई यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय. मंगेशची प्रकृती पाहण्यासाठी शेजारी राहणारे दीपक, ओमप्रकाश दिलोड आणि त्यांचे एक मित्र आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर मंगेशचा मृत्यू झाल्याची खात्री केल्याचं काशाबाई यांनी आपल्या जबाबात नमूद केलंय. महत्त्वाचं म्हणजे मंगेशच्या मृत्यूबाबत आपला कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचं काशाबाई यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितलंय. मुलगा आजारी असल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी जबाबात म्हटलंय. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर आता या वृद्ध माऊलीसमोर आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. राहण्यासाठी घर नाही, जवळचे नातेवाईक नाही आणि मुलाच्या अंत्यसंस्कारांचीही चिंता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या वृद्धेला निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. उघड्यावर राहणाऱ्या या माय लेकराच्या आयुष्याची ही कहाणी केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर शहराच्या विकासाच्या सावलीत जगणाऱ्या बेघर आणि वंचित नागरिकांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधणारी आहे. मंगेशचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचं आईच्या पोलीस जबाबातून स्पष्ट होत असलं तरी आता या वृद्ध आईला आधार कोण देणार हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिलाय. अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.